जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाकिसान आक्रोश मोर्चाचं आयोजन बाळापूर येथे करण्यात आले होते। दरम्यान यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तथा शेतकऱ्यांनी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती। यावेळी विविध मागण्या घेत हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। दरम्यान यासंबंधीचं निवेदन देखील प्रशासनाला देण्यात आलं आहे। आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व शेतकऱ्यांनी हुतात्मा चौक ते नवीन बस स्टँड असा हा मोर्चा इथे काढलेला आहे। खरं म्हणजे या मोर्चाचं मुख्य कारण असं की मागच्या काळामध्ये जे सोयाबीनचा भाव होता 5,000 रुपयापर्यंत गेलेला भाव आज 4,000 रुपये प्रति क्विंटल सुद्धा शेतकऱ्याला भेटत नाही। मग आयात निर्यात धोरण चुकतंय का? सरकार मग जाणून बुजून अशा गोष्टी करतंय का? हे या माध्यमातून आम्हाला सरकारला जागा करण्याच्यासाठी आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। पीक विम्याचा फार मोठा विषय या जिल्ह्याचा आहे। खरं म्हणजे 23चा जो रबीचा असो किंवा खरीपचा असो हे दोन्ही पीक विमे सरकारने कंपन्याला पाठीशी घालून म्हणजे कंपनीचा कसा मुनाफा होईल हे धोरण सरकारने अवलंबलं आहे। कारण पहिल्या काळामध्ये जेव्हा वैयक्तिक क्लेम नव्हते त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांचे पीक जी काही नोंदणी आहे ती तलाठ्याने केलेली आहे। अशा असताना ही जी आट टाकली आहे ती बेकायदेशीर आहे आणि निव्वळ शेतकऱ्यांना जी फसवणूक करणं आहे त्यांना आम्ही 2023चं नुकसान भरपाई देत आहोत। मुठभर लोकांना द्यायचं आणि बाकीच्यांना उपाशी ठेवायचं हा जो कार्यक्रम केलेला निषेध करतो आणि आम्ही एक मागणी करत आहोत की सरसकट सर्वांना नुकसान भरपाई 2023ची जी खरीपाची आहे ती सरसकट हेक्टरी जे 5,000 रुपये ठरलेले आहेत ती सरसकट देण्यात यावी। 2023चा पीक विमा अजूनही लोकांना मिळाला नाही, तो पीक विमा सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावा ही एक मागणी सुद्धा आज आहे। महाविकास आघाडीच्या वतीने आज हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे।